विश्वास द्वार तू तूच आहे प्रभू निरंकार
जीवनाचा सार तू या कलावंदना देवतार तू गजाननाला वंदन करून नटराजाला या नटेश्वराला त्रिवार अभिवादन करून हिंदवी स्वराज्य संस्थापक राजाधिराज बहुजन प्रतिपालक सिंहासनाधीश्वर राजे शिवछत्रपती यांना मानाचा मुजरा करून राजमाता राष्ट्रमाता मासाहेब जिजाऊ यांना मानाचा मुजरा करून भारतीय घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना त्रिवार अभिवादन करून तसेच आजच्या कार्यक्रमाचे आयोजक नवतरुण विकास मंडळ जांभवडे गुरवाडी श्री लक्ष्मी माता नाच मंडळ आयोजित शक्तिपुऱ्याचा जंगी सामना आयोजित करण्यात आलेला आहे। तरी कलगीतुरा उन्नती मुंबई मंडळाचा मी शक्तिवान शाहीर वेदांत दत्ताराम जाधव दुर्गाम पोस्ट रसाळगड तालुका खेड जिल्हा रत्नागिरी निर्मिती शाखा जय हनुमान नाच मंडळ चिसगर मेटकरवाडी यांच्या वतीने जमलेल्या तमाम नाचप्रेमी रसिक प्रेक्षकांना शाहिरी मानाचा मुजरा शाहिरी मानाचा मुजरा शाहिरी मानाचा मुजरा रुपेश शेलार व तसेच माझ्या कीबोर्डला आज मला साथ देतात मिलिंद दादा पायकोळी आणि बेंजोला मला साथ देतात संदेश दादा घाणेकर आणि हा सुंदरसा आवाज ही सुंदर साऊंड सिस्टीम आपल्यापर्यंत ज्यांचं नाव मुंबईच्या रंगमंच्या प्रत्येक सीझनला असतं ते आमचे दापोली गावातील सुपुत्र राजदादा पडाळ यांना देखील शाहिरी मानाचा मुजरा तसेच आजच्या कार्यक्रमाला शाहिरी वर्ग मान्यवर वर्ग तसेच शाहीर समीर बेटकर शाहीर माझी प्रतिस्पर्धी शाहीर सचिन धुमक बुवा तसेच तुषार बंदरे बुवा आणि गुरुवर्य झराची वीर बाबा आणि प्रदीप टेमकर बरेचसे शाहीर मंडळी या गर्दीमध्ये उपस्थित आहेत त्यांना सुद्धा शाहिरी मानाचा मुजरा व तसेच दीपक नाचरे गणेश भांगडे नितेश शिगबन आणि मान्यवर वर्गामध्ये सिद्धेश उतेकर दादा हे सुद्धा आज खास कार्यक्रमाला आले त्यांना देखील शाहिरी मानाचा मुजरा आणि या कार्यक्रमासाठी युट्यूबवर सुद्धा खूप प्रमाणामध्ये आज उपस्थित आहेत त्या सर्वांना शाहिरी मानाचा मुजरा करतो। आता राहिले बुवा आता मानाचा गणपती राहिलाय बाजूला सर्वांना रीतिरिवाजाप्रमाणे मुजरा करून झाला आहे की नाही। आता राहिले बुवा तुम्हाला सुद्धा करतो मानाचा मुजरा अगदी पाहिजे तसा घ्या गाजलेले आहेत वाजलेले आहेत नावाजलेले बुवा पण बुवा तुम्हाला सुद्धा शाहिरी मानाचा मुजरा करतो। आणि मित्रांनो सुरुवातीपासून शेवटपर्यंत या दोन्ही कलाकारांना शांततेचा आणि मोलाचा आश्रय द्याल अशी अपेक्षा ठेवतो आणि पुन्हा एकदा माझ्या गावचे ग्रामदैवत आई जोराई बागजाच्या चरणी नतमस्तक होऊन मुंबईच्या मुंबादेवीच्या चरणी नतमस्तक होऊन माझ्या कार्यक्रमाला मी सुरुवात करतो। जय हिंद जय महाराष्ट्र। वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। तसेच आजच्या कार्यक्रमासाठी आमच्या खेड तालुक्यातले सर्व कलाकार जे आज बुवांना साथ देत आहेत त्यांच्या कार्यक्रमासाठी पंकज काताळे दादा प्रणव काताळे विशाल दादा सुतार सौरभ देवरुखकर यांना देखील शाहिरी मानाचा मुजरा करतो। आणि सर्वप्रथम आजचा जो दिवस आहे सर्वांना गुरुपौर्णिमेच्या खूप खूप शुभेच्छा।
प्रत्येक कला क्षेत्रामध्ये प्रत्येकाला एक गुरु प्रत्येक कला क्षेत्रामध्ये असतो. शिक्षण क्षेत्रामध्ये असो, गायन क्षेत्रामध्ये असतो, नृत्य प्रत्येक क्षेत्रामध्ये एक गुरु असतो. तो गुरु त्या शिष्याला घडवतो. म्हणून माझी ही स्तवन मी माझ्या गुरूंना अर्पण करतोय. काय म्हणायचंय बघा. की सद्गुरु कृपेने या रसिकांसाठी मी गीत गात राहीन. की सद्गुरु कृपेने या रसिकांसाठी मी गीत गात राहीन. आणि तुमच्या आशीर्वादाची अरे नेहमीच मी वाट पाहीन. की नित्य प्रति या सभारंगणी मी असाच गाईन. अरे नित्य प्रेमी या सभारंगणी मी असाच गाईन. आणि तुमच्या चरणावरती हे रसिका माझे वंदन गीत राहीन. म्हणून स्तवन काय म्हणायचे बघा. सभारंगणी करीतो, सभारंगणी करीतो तुझे हे स्मरण. सभारंगणी करीतो तुझे हे स्मरण. माऊली गुरुराया आज सभारंगणी करीतो तुझे हे स्मरण. सभारंगणी करीतो तुझे हे स्मरण. माऊली गुरुराया मी तुला आज आलो शरण. 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 सभारंगणी करीतो तुझे मी स्मरण. सभारंगणी स्मरितो तुझे मी स्मरण. माऊली गुरुराया
प्रेमापोटी सेवा गाठी तुझ्या प्रेमापोटी सेवा घडावी आलो तुझ्यासाठी सेवा घडावी आलो तुझ्यासाठी सेवा घडावी आलो तुझ्यासाठी बांधुनी गाठी तुझ्या प्रेमापोटी हे बांधुनी गाठी तुझ्या प्रेमापोटी सेवा घडावी मी आलो तुझ्यासाठी सेवा घडावी आलो तुझ्यासाठी सेवा घडावी आलो तुझ्यासाठी नम्र होऊन वंदितो मी गुरुचे चरण नम्र होऊन वंदितो मी गुरुचे चरण माऊली गुरुराया मी तुला आज आलो शरण 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 करता करविता तू माय पिता हे करता करविता तू माय पिता तुझ्या चरणावरती झुकवितो माता तुझ्या चरणावरती झुकवितो माता तुझ्या चरणावरती झुकवितो माता करता करविता तू माय पिता हे करता करविता तू माय पिता तुझ्या चरणावरती झुकवितो माता तुझ्या चरणावरती झुकवितो माता तुझ्या चरणावरती झुकवितो माता तुझ्या कृपेने होईल माझे विघ्न हरण तुझ्या कृपेने होईल माझे विघ्न हरण माऊली गुरुराया मी तुला आज आलो शरण 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 सूर लागू दे हे प्रेम राहू दे सूर लागू दे हे प्रेम राहू दे आज आनंदी रात जागू दे आज आनंदी रात जागू दे आज आनंदी रात जागू दे सूर लागू दे हे प्रेम राहू दे हे सूर लागू दे हे प्रेम राहू दे आज आनंदी रात जागू दे आज आनंदी रात जागू दे आज आनंदी रात जागू दे गीत गाताना वेदांतला यावे मरण गीत गाताना वेदांतला यावे मरण माऊली गुरुराया मी तुला आज आलो शरण माऊली गुरुराया मी तुला आज आलो शरण माऊली गुरुराया मी तुला
गुरुराया मी तुला आज आलो शरण माऊली गुरुराया मी तुला आज आलो शरण माऊली गुरुराया मी तुला आज आलो शरण माऊली गुरुराया मी तुला माऊली गुरुराया मी तुला आज आलो शरण. बोल श्री गणपती गजानन महाराज गावली माते बजरंग बली कैलासवासी भिकाजी बुवा शिवराम धोंडू वाजतात अखंड सदालाल घराण्याचा छत्रपती शिवाजी महाराज गणपती बाप्पा मोरया. गाण्याकडे लक्ष असू द्या. काय पडायचं बघा. आयोजकांकडून एक सूचना आली आहे. कृपया कार्यक्रम चालू असताना कोणीही मद्यपान करू नये. तसे आढळल्यास 500 रुपये दंड आकारण्यात येईल याची सर्व नोंद घ्यावी. व तसेच नाट्य मंदिरामध्ये कोणतेही खाद्यपदार्थ बाहेरील आणण्यास परवानगी नाही याची नोंद घ्यावी सर्वांनी. म्हणून त्या गणाला अडवणे मी काय करतोय काय म्हणायचं बघा. तुझे रूप नैनी पाहण्या ओढ लागे या जीवाला. हे तुझे रूप नैनी पाहण्या ओढ लागे या जीवाला. आणि लवकर सांगू नये देवा. अरे आई पार्वती आणि शिवशंकराला. अरे हेच मागणे आहे माझे गणपती देवाला. अरे हेच मागणे आहे माझ्या गणपती देवाला. की दिन रात स्मरतो आम्ही. अरे देवा तुझ्याच नावाला. म्हणून गोवा गणाची चाल बघा काय म्हणतो बघा. तुझे ना देखू तुझे कभी आता नहीं है. कहीं तेरे सिवा कोई और मुझे भाता नहीं है. म्हणून गण काय म्हणायचं बघा. त्या गणपतीचं आगमन थोड्या दिवसात होणार आहे. प्रत्येक भक्तजणांना गणरायाची ओढ लागली आहे आणि प्रत्येक भक्तजण आपापल्या गावी सप्टेंबर महिन्यात निघणार आहे. म्हणून त्या गणाला अडवणे काय करते बघा. थोडे दिवस राहिले हे बाप्पा तुझ्या आगमनाला. थोडे दिवस राहिले बाप्पा तुझ्या आगमनाला.
अरे घरी येणार गणराया त्याच्या थुरती सणाला मनोभावे पुजूया गणाला मनोभावे पुजूया गणाला Thank you.
तुझ्या गडाला वनोबावे, तुझ्या गडाला वनोबावे, तुझ्या गडाला वनोबावे, तुझ्या गडाला स्तवन झाला आहे, गण झालंय, वेळ कमी आहे, बुवांना सुद्धा वेळ द्यायचा आहे, म्हणून गवळणीकडे लवकरच गवळणीकडे वळतोय. काय म्हणायचं बघा, वेळ कमी आहे. बुवा गवळण सादर करतोय, आता हातात घ्या पेन तुमचा आणि काय बोलतोय ते लिहून घ्या फक्त. ती राधा त्या गवळणीमधून तुम्हाला बुवा प्रश्न विचारते, काय म्हणायचंय. बुवा माझ्या वयाचीच आहे, माझ्यापेक्षा आधी 2 वर्ष बुवा कार्यक्रमाला सुरुवात केली बुवांनी, पण बुवा माझ्यापेक्षा कलेमध्ये मोठेच आहेत, मी आताच नवीनच आहे, म्हणून बुवा लिहून घ्या काय म्हणायचंय बघा. आजच्या बारीचा काना कवळाच आहे आणि राधा पण कवळीच आहे की नाही, म्हणून बुवा लिहून घ्या काय म्हणतोय गवळण. बुवा काय म्हणायचंय, विषय कसा तुम्हाला आज देतोय. की बघा हा काना खरा गोकुळात वाढला, की बघा खरा हा कान्हा गोकुळात वाढला, अन देवकी आणि वसुदेवा याला त्या बंदिवासात पडला. अहो त्या कंस मामाला कान्हा, त्या कंस मामाला कान्हा कसा तो नडला, आणि मग असा प्रकार सारा अहो बघा त्या गोकुळात घडला. म्हणून वा गवळणी लक्ष द्या काय म्हणायचं बघा. ही राधा तुम्हाला गवळणीमधून प्रश्न विचारते, उत्तर देण्याचा नक्की प्रयत्न करा, कारण आज बुवांचे गुरुवर्य वस्ताद सर्व कार्यक्रमाला उपस्थित आहेत, नक्कीच ते गवळणीला उत्तर देतील. म्हणून वा गवळणीची चाल काय म्हणायचं बघा. हे सांभाळ घसरल पाय ग, अरे पोरी वही तुझा धोक्यात हाय ग, सांभाळ घसरल पाय ग, अरे पोरी वही तुझा धोक्यात हाय ग. हे ऐकून घे शैला लग्नाच्या पहिला घोटाळा करायचा नाही ग. म्हणून व गवळण काय म्हणतोय बघा. की सांग काय प्रकार घडला, अरे की सांग काय प्रकार घडला, अरे बंदी वासाचा कुठाना अडला, अरे सांग काय प्रकार घडला, बंदी वासाचा कुठाना अडला, अरे मग तुझ्या बापानं तुला र कान्हा, कान्हा तुझ्या बापानं तुला र कान्हा, सांग कसा बाराचा काढला. बघा विषय बंदिवासाचा विषय. श्रीकृष्णाला बंदी करून कंस मामाने बंद केलं होतं, त्याची 7 भावंड मारली आणि श्रीकृष्णाला त्या वसुदेवाने रात्री 12 नंतर त्या बंदीगृहातून बाहेर काढलं. तोच विषय किंवा तुमच्या समोर मांडलाय, वेगळं काय नाही. तुम्ही जाणकार आहात, तुमचे आज गुरुवारी आहेत, वस्ताद आहेत, नक्कीच त्यांना विषय समजलाय. मला बाकी तुम्हाला काय पर्सनल बोलायचं नाहीये. म्हणून गवळणी ते म्हणतोय की सांग काय प्रकार घडला, बंदिवासाचा कुठना अडला, अरे सांग काय प्रकार घडला, बंदिवासाचा कुठना अडला, मग तुझ्या बापानं तुला र कान्हा, अरे कान्हा अरे तुझ्या बापानं तुला र कान्हा, सांग कसा बाराचा काढला, तुझ्या बापानं तुला र कान्हा, सांग कसा बाराचा काढला, तुझ्या बापानं तुला र कान्हा, सांग कसा बाराचा काढला, तुझ्या बापानं तुला र कान्हा, सांग कसा बाराचा काढला. हे सांगाय प्रकार घडला, बंदिवासाचा कुठना अडला, सांगाय प्रकार घडला, बंदिवासाचा कुठना अडला, तुझ्या बापानं तुला र कान्हा, सांग कसा बाराचा काढला, तुझ्या बापानं तुला र कान्हा, सांग कसा बाराचा काढला, तुझ्या बापानं तुला र कान्हा, सांग कसा बाराचा काढला, तुझ्या बापानं तुला र कान्हा, सांग कसा बाराचा काढला. कंस
त्यांची साथ भावंड मारली आणि देवकीला आणि वसुदेवाला सुद्धा वनवासात टाकले. पण त्या वसुदेवाने कान्हाला कृष्णाला त्या बंदी गृहातून काढले. एवढीच म्हणून ही राधा तुम्हाला प्रश्न विचारते बुवा की सांग तुला कसा वारसा काढला. एवढंच बुवा तुम्हाला बोलायचं तुमच्यावर. म्हणून माझी होती नजर काना तुझ्यावर काना तुझ्यावर काना तुझ्यावर असा केला त्याने अत्याचार आई बापावर आई बापावर आई बापावर सगळं तुरुंग वाचताना घडला कसा त्याला तू नडला तुरुंग वाचताना घडला सांग कसा त्याला तू नडला तुझ्या बापानं तुला रवाना सांग कसा वाराचा काढला अरे तुझ्या बापानं तुला रवाना सांग कसा वाराचा काढला तुझ्या बापानं तुला रे काढला सांग कसा वाराचा काढला तुझ्या बापानं तुला रे काढला सांग कसा वाराचा काढला. सवन झाले गड झालेला आहे गवळण सुद्धा झालेली आहे. रसिकांच्या माहितीसाठी माझा विषय वाचून दाखवतो. काय म्हणायचं बघा. बुवांना आजच्या बारीसाठी प्रश्न दिलाय की कोणत्या सद्गुरूने साडी चोळी पातळ नेसून हातात बांगड्या भरून सूर्यनारायणाबरोबर लग्न केलं त्या सद्गुरूचे नाव काय. खाली बुवा टीप दिलेली आहे. नारद मुनी नाव सोडून सांगायचंय. जर तुमच्याकडे उत्तर बुवा असेल तरच द्या. विनाकारण रसिकांची फसवणूक करू नका. तुमच्या प्रश्नाचं उत्तर जर माझ्याकडे असेल तर मी नक्की देण्याचा प्रयत्न करेन. नाहीतर पुन्हा पुढच्या वेळेस कधी भेट होईल आपली तेव्हा नक्कीच दे. यार बदलना जाना मौसम की तरह अरे हरदसाच्या मुला सांगतो विषय तुला हरदसाच्या मुला सांगतो विषय तुला ग्रंथ पुराण वाचक तुम्ही खाऊ नका अहो ग्रंथ पुराण वाचक तुम्ही खाऊ नका अहो सभारणामध्ये ठेवा व तुमचंच आहे सर्व म्हणून अहो सभारणामध्ये ठेवा आज राखून नाव
प्रश्नाचं गावा जिंकून डाव सभारणामध्ये ठेवा तुमचं राखून नाव उत्तर द्या प्रश्नाचं गावा जिंकून डाव सभारणामध्ये ठेवा राखून नाव उत्तर द्या प्रश्नाचं गावा जिंकून डाव सभारणामध्ये ठेवा राखून नाव उत्तर द्या प्रश्नाचं गावा जिंकून डाव सांगतो विषय तुला अर्थाचा मुला सांगतो विषय तुला ग्रंथ पुराण वाचक तुम्ही खाऊ नका उत्तर द्या प्रश्नाचं गावा जिंकून डाव सभारणामध्ये ठेवा जरा पुन्हा उत्तर द्या प्रश्नाचं गावा जिंकून डाव सभारणामध्ये ठेवा तुम्ही गुणीवंत हरदास पंत आला सभेच्या ठायाला आला सभेच्या ठायाला आला सभेच्या ठायाला ज्ञानी पंडित तुम्ही कविराव उत्तर येईल गद्याला उत्तर येईल गद्याला उत्तर येईल गद्याला रणीयाच राघवीनाथ रणीयाच राघवीनाथ शास्त्र पुराणाचा आदर घेऊन खरा करून उत्तर द्या प्रश्नाचं सभारणामध्ये ठेवा तुम्ही राखून नाव उत्तर द्या प्रश्नाचं गावा जिंकून डाव सभारणामध्ये ठेवा राखून नाव उत्तर द्या प्रश्नाचं गावा जिंकून डाव सभारणामध्ये ठेवा राखून नाव उत्तर द्या प्रश्नाचं गावा जिंकून डाव सांगतो विषय तुला अभ्यासाचा मुला सांगतो विषय तुला ग्रंथ पुराण वाचक तुम्ही खाऊ नका सभारणामध्ये उत्तर द्या प्रश्नाचं गावा जिंकून डाव सभारणामध्ये उत्तर द्या बुवा माझी पहिली फेरी संपली आहे असं जाहीर करतो आणि बुवा तुम्हाला तुमच्या पहिल्या फेरीसाठी शुभेच्छा देतो अगदी तुम्हाला पाहिजे तशी बारी करा मला जशी जमली तशी मी माझी पहिली बारी केली तुम्हाला सुद्धा तुमच्या पहिल्या बारीसाठी शुभेच्छा देतो आणि माझी पहिली फेरी प्रथम फेरी संपवतो